नमस्कार, मी आहे कोकणची वृषाली आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड आणि पेंडोर या दोन गावांच्या सीमेवरती घोडेमुख नावाचा हा देव आहे. या देवाची ही कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. कोंब्याचीच म्हणजे कोंबड्याची जत्रा. तर या जत्रेला कोंबड्याची जत्रा का म्हणतात हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये या जत्रेतील जो तिथला अनुभव आहे, जे तिथलं वातावरण आहे, या सर्व गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. म्हणून हा थोडासा व्हिडिओ जास्त मोठा होईल, पण स्किप न करता बघा. काहीतरी नवीन बघितलेल्याचा आणि नवीन काहीतरी माहिती मिळाल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून मिळेल, याची मला खात्री आहे. तर आता आपण या जत्रेमध्ये आलोय आणि आपण इथे बघू शकतोय की सगळीकडे आपल्याला कोंबडे विकताना दिसतायत. आणि हो, फक्त कोंबडेच असतात. गावठी कोंबड्या वगैरे याच्यामध्ये नसतात. फक्त गावठी कोंबडे, बॉयलर कोंबडे वगैरे अजिबात नाही. आणि आपण जे आता बघतोय ते लोक काठीला बांधून कोंबडे घेऊन जात आहेत. आणि प्रत्येकाच्या हातामध्ये जी एक कापडाची पिशवी दिसते ना, त्यात देखील एक कोंबडा आहे. हे जे मातीचे हात, पाय, कान, डोळे दिसतायत ना आपल्याला, तर हे भाविक ना काय करतात, की जर का एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीरामध्ये कान दुखत असेल, हात, पाय किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर ते देवाला आपलं जे काही नवस असेल ते बोलतात, की जर मला बरं वाटलं, तर मी तुला येऊन मातीचा जो काही तो अवयव आहे, तो मी दान करेन. आणि त्यासाठी हे सुद्धा आपल्याला इथे विकताना दिसतायत. आणि देवाला नवस बोलूनच हे कोंबडे दिले जातात. तर काही जण आपल्या भक्तीपोटी सुद्धा कोंबडे इथे घेऊन येतात. आपण इथे बघू शकतोय की किती लोक दिसत आहेत आणि अजून ही गर्दी वाढतच जाणार आहे. आता जे सातेरी मंदिर आहे, तर तिथून देव हे घोडेमुख या मंदिराला भेट देण्यासाठी, म्हणजे वरती घोडेमुखाला भेटण्यासाठी वर्षातून एकदाच जातात. तर हे जे देव आहेत, तर ते आता वरती घोडेमुख या देवाला कसे भेट देतात, त्यानंतर आपण पाहणार आहोत की जे कोंबडे आणलेले आहेत लोकांनी पिशवीमध्ये, तर त्याचा जो बळी आहे तो कसा दिला जातो. ही जी घोडेमुखची जत्रा आहे, ही फक्त दिवसा उजेडीच भरते. आणि जशी संध्याकाळ होईल, म्हणजे दिवस मावळेल, त्यानंतर इथे तुम्हाला एकही व्यक्ती दिसणार नाही. आणि देवाचं जे डोंगराच्या वरती मंदिर आहे, तिथे तर कुणीच थांबत नाही. त्यानंतर फक्त आपण आत्ता जे खाली स्टॉल पाहिले, ते थोडेफार ओपन असतात, त्याच्यानंतर पूर्ण बंद होतं. तर असे का? तर हे सुद्धा तुम्हाला कारण याच्यामध्ये समजेलच, आता पुढे आपण पाहणार आहोत. तर आता हे आपण बघतोय की हे आलेत आता देव. आणि आता इथे त्यांचं जे प्रवेशद्वार आहे, तर तिथून ते आता डोंगरावरती घेऊन जातील. बापरे! मी या देवाला मी सुद्धा पहिल्यांदाच जात आहे आणि ते पण जत्रेच्या दिवशी. तर मी फक्त ऐकलं होतं या देवाला येताना की डोंगर आहे आणि असं खूप चालावं लागतं. पण मी फक्त चालायच्या दृष्टीनेच विचार केला होता. पण इथे आल्यानंतर समजलं की नुसता डोंगर नाही आहे, तर अक्षरशः अशी उंच अशी चढाई आहे. आणि त्यामुळे ना खूप थकायला होतं. म्हणजे सर्व लोकं थोडं-थोडं थांबतच जातायत. एक 700 ते 800 मीटरचाच जो आहे तो टप्पा आहे. पण अगदी म्हणजे 100-100 मीटर चालल्यानंतर लोकं बसतायत खाली. आणि असं असून देखील लोकं हातामध्ये 5-5, 6-6 कोंबडे घेऊन जातायत. आणि काही लोकं तर आपल्या मुलांना खांद्यावर घेतलेले आहेत आणि अक्षरशः वयस्कर लोकंसुद्धा चालताना आपल्याला दिसतील इथे. तर हे फक्त घोडेमुख या देवावरची श्रद्धा आणि त्याला जे त्यांचे नवस बोलले जातात, तर ते त्यांचे नवस पूर्ण होतात आणि म्हणून हे लोक भक्तिपोटी इथे येतायत आणि एवढे जे काही कष्ट आहेत, ते फक्त आणि फक्त देवासाठी घेताना आपल्याला दिसतायत. आता अर्धा 50% पण झालेला नाही आणि हालत ही आहे. थोडा वरती असा चढाव आहे. बापरे, इतकं गरम होत आहे आणि त्याच्यामध्ये चढाव.
तर इथे थोडंसं रेस्ट करण्यासाठी हा पॉइंट आहे आणि इथे आपण बघू शकतोय की काही लोक खाली बसलेले आहेत, काही आराम करतायत, थांबलेत मध्ये आणि काही लोक जे आहेत ते पिशवी घेऊन आता जे कोंबडे कापणार आहेत थोड्या वेळानंतर, तर त्यासाठी ते वेट करतायत. कारण की कोंबडे कापायची जी प्रथा आहे, तर ती देवाच्या मंदिरामध्ये अजिबात केली जात नाही. तर हा जो डोंगरचा भाग आहे, तर इथेच कोंबडे कापले जातात. हवस. काय नाव म्हणाला तुमचं? संजय शेटकर, गुडदुवे. गुडदुवे. तुम्ही दरवर्षी येताय इथं? दरवर्षी येतो. आणि दरवर्षी नवस मागताय म्हणून येताय की आमचे असं? दरवर्षी ठरलेलं आहे. आई आमची इकडची असल्या कारणाने आम्ही दरवर्षी देतो. दरवर्षी येऊन हा कोंबडा देताय. हा मामाचं गाव. मामाचं गाव. हा. अच्छा. आणि तुम्ही आता कोंबडा देणार आहे. हो. दाखवा बरं. बाहेर नको पळून जा. ठीक आहे. धन्यवाद काका. काका नाव कसं म्हणाला तुमचं? माझं रविकांत कृष्णा गावस. गोव्यातून आलो आहे मी. हळणा म्हणतो तिथं पेडणेर तालुक्याचा. गोव्यातून तुम्ही इथं कोंबडा द्यायला आलाय, कोंबडा द्यायला नवस मागितलेला? नवस मागितलं होतं देवाकडे, त्यामुळे आलो आहे. नवस पूर्ण झाला म्हणून तुम्ही आता कोंबडा द्यायला आला? आलो आहे, त्याच विचाराने आलो आहे इकडे. आणि आता तुम्ही वरती जाऊन आला दर्शन? वरतून गेलो नाही, आता जाणार मी. रस्ता जरा अडबड आहे म्हणून आता जाणार मी. मध्ये आराम करायला थांबलाय असं? ओके. किती वाजता कापणार आता कोंबडे? त्यांच्याने सांगितलं होतं 4 वाजता कापणार म्हणून. या विचाराने आलो आहे. कुठे आहे तुमची पिशवी? कुठे आहे? थांबले मी पण, चढून थांबले. ते जाईन. सवय नसते ना एवढं चढाव वरचं हे करायचं. वरती असे खूप लोक दिसत आहेत आणि खालच्या साईडहून पण अजून लोक येत आहेत आणि साईडला काही लोक पिशव्या घेऊन बसलेत आणि काही लोक चालता चालता आराम करतायत मध्येच. हे सर्व लोक आता कोंबडे कापायचीच वाट बघतायत. या प्रत्येक पिशवीमध्ये एक कोंबडा आणि एक नारळ, एक कोंबडा एक नारळ हेच आहे. तर मंदिरापर्यंत जाण्याचा जो हा रोड आहे, तर इथे फक्त माती बघायला मिळते आपल्याला रस्त्यामध्ये. तर पायऱ्या अशा नाही आहेत इथे, त्यामुळे मातीचं धूळ पण खूप होते इथे, उडते. त्याचबरोबर पाय सुद्धा सटकतात या मातीमध्ये, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक चालावे लागते. आता इथून थोड्या पायऱ्या दिसत आहेत आणि मंदिर सुद्धा थोडंसं जवळ आलेलं आहे. पण माझी तर हालत पूर्ण खराब झालेली. इवन की मला व्लॉगिंग करण्यासाठी बोलायला पण येत नव्हतं, इतके थकले होते मी. त्यामुळे मध्ये मध्ये रेस्ट करतच वरती गेले. डोंगर दिसतोय आपल्या वरती आलोय आपण आता. किती गर्दी आहे. तर इथे ना अचानकच गर्दी वाढत चालली होती आणि लोक पुढे जायचे थांबले त्या पायऱ्यांवरती आणि त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती की कोणी बाबा वरून मातीत पाय सटकून वगैरे पडलं तर काय होईल. पण काही नाही, सगळेजण व्यवस्थित होते आणि व्यवस्थितच चढत होते. हालत खराब झाली लिटरली. थोडंसंच राहिलेलं आहे मंदिर, आता थोड्या अंतरावरती आहे, पण पाय पूर्ण भरून आलेत आणि बाकी घाम तर बघू शकतो. किती वाजले आता? 15 मिनिटांमध्ये कोंबडे कापायला घेतले.
फायनली आपण आता वरती पोहोचलेलो आहोत आणि हेच आहे घोडेमुख मुख्य देवस्थान, जे वरती डोंगरावर मंदिर आहे. आणि इथून आपण नजारा बघू शकतोय. अतिशय सुंदर नजारा दिसतोय आणि भाविक प्रत्येकजण दर्शन घेण्यासाठी गडबड करतायत. आणि किती गर्दी आहे आणि किती लोक आलेले आहेत इथं. मला तर वाटते जवळजवळ 50-60 हजाराच्या वरतीच लोक इथं आले असतील. आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या हातात एक कोंबड्याची आणि नारळ आणि कोंबड्याची पिशवी आहे. मंदिराच्या वाटी इथे प्रत्येक जण देवाचं दर्शन घेण्यासाठी गडबड करत आहेत. गर्दी आहे, त्यामुळे जितकं पॉसिबल होतं तितकंच मी शूट केलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण या जत्रेबद्दल इथले जे मेन आहेत पुजारी, तर त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. आज या ठिकाणी श्रीदेव घोडेमुख जत्रोत्सव हा साजरा होतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम सातेरी मंदिरामध्ये देवदीपवाळी असते. त्या देवदीपवाळी दिवशी त्या ठिकाणी मांजरी म्हणून बसते आणि नारळ ठेवला जातो आणि त्याच्या 5व्या दिवशी हा उत्सव येतो. हा देव नवसाला पावणारा आहे. खरं म्हणणं तसं बघायला गेलं तर हा घोडेमुख हा शुद्ध ब्राह्मण आहे. या ब्राह्मणाला आता घोडा नैवेद्य सर्वप्रथम दाखवला जातो आणि घोडा नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या पिशाचे गण म्हणजे त्या ठिकाणी घोडेमुखाचा चाळा आहे त्याला नारळ कोंबड्याचा मान दिला जातो. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आज या ठिकाणी जवळजवळ 50,000 कोंबे कापला जातात. पण दुसऱ्या दिवशी जर तुम्ही इथे आलात तर त्या कोंब्याचं एक पीक किंवा तुम्हाला रक्त सुद्धा दिसणार नाही. अशा प्रकारचा नवसाला पावणारा देव आहे. या ठिकाणी जर आपल्या कानाला किंवा डोळ्याला एखादा विकार असेल तर त्या ठिकाणी जर माझा कान किंवा डोळा जर बरा झाला तर मी तुला त्याची प्रतिकृती अर्पण करेन. अशा प्रकारचे इथे आहेत ठेवलेले. अशा प्रकारचा नवसाला पावणारा देव आहे. या ठिकाणी आपला घरचा एक कोंबा, आपली मुली ज्यावेळी दुसऱ्या कुलाचारामध्ये लग्न होऊन जाते तिचा एक कोंबा, अधिक आता भाविक वाढले त्यामुळे हा कार्यक्रम होतो. असाच एक प्रकारचा कार्यक्रम गेल्या फेब्रुवारी मध्ये सातेरी मंदिरामध्ये झाला, बारस उत्सव म्हणून, ज्यामध्ये 3.5 लाख पब्लिक होतं. पण कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता मातोंड बेंडूर मधले सर्व भाविक मानकरी एका विचाराने एका एकोप्याने आज शांततेमध्ये कार्यक्रम होतो. आणि हा देव नवसाला पावणारा आहे. इथे थांबतो. आता आपण ज्या रोडनी वरती आलो ना, संपूर्ण रोड जो होता उंच, तर तिथे आता खाली जाताना जसे देव उतरतील तसे कोंबडे कापत जाणार आणि पूर्ण त्या रोडवरती रक्त असतं कोंबड्यांचं आणि कोंबडे इथं ठेवत नाही, घेऊन जातात आपल्यासोबत. सो आता इथे आरती चालू झाली आहे, बघूया. हे जे देव आपल्याला दिसत आहेत आणि घोडेमुख जो देव आहे, तर घोडेमुख देव हे मार्तंड हे शिवशंकराचं रूप आहे. त्यामुळे या देवांना आणि घोडेमुख या देवाला फक्त गोडा प्रसादच दिला जातो, जसं की आपल्याला आत्ता पुजाऱ्यांनी सांगितलं. आणि बाकी जे नॉनव्हेज आहे, म्हणजे जे कोंबड्यांचे जे बळी दिले जातात, ते 360 जे चाळे आहेत तर त्यांच्यासाठी तो बळी असतो. आजच्या ब्लॉगमध्ये मला ह्यानी हेल्प केलेली आहे. इंस्टाग्राम फॉलोअर आहे माझं. नाव तुझं? देवळीकर. आणि ह्यांच्यासोबत मी आले आज आणि सगळी इथली माहिती पण सांगितली. माझ्यासोबत अगदी वरती येईपर्यंत सोबत आहे. आता आम्ही थोडंसं रेस्ट करतो, आईस्क्रीम खातो. इथे वरती पाणी अजिबात मिळत नाही, म्हणून आता हे आईस्क्रीम खायची वेळ आली. इथे ही जी आपल्याला गर्दी दिसते ना, तर हे लोक जे कोंबडे कापणारे लोक आहेत त्यांच्याकडेच नारळ फोडून घेत आहेत. आणि जसेच ते नारळ फोडून होणार आणि जसे 5 वाजतील तर तसंच लगेचच कोंबडे कापायला घेतील. तर एक 5 ते 10 मिनिटाचाच हा वेळ आहे. त्यानंतर लगेच कोंबडे कापायची सुरुवात होणार. नाव सांगा.
आमचं नाव चंदा कांबळी. चंदा कांबळी. आरवली. आरवली. आरवलीवरून आलाय तुम्ही आता? आरवलीवर नाही येईल कोंबे घेऊन. काय नवस होता? नवाज नाही, आपण तिथे दरवर्षी येत आहे असं? दरवर्षी. किती वर्ष येत आहे? मी आता 8-10 वर्ष 10-15 वर्ष येते. 10-15 वर्ष. 10-15 वर्ष झाली मला. आता हे कधी कापणार आहे? मी आता 10 मिनिटात कापतले. नारळ फोडले काय? नारळ फोडून पूर्ण आले. नारळ फोडले. काय कोंबे कापतले. ठीक आहे, धन्यवाद काका. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, बघा तुमचा टीव्ही. होय होय, बघा बघा. तर आता सर्वांचे नारळ फोडून झालेले आहेत आणि प्रत्येक जण माझा कोंबडा पहिल्यांदा कापा म्हणून त्या काकांकडे गर्दी करतायत आणि म्हणजे त्यांना आग्रह करतायत आणि काका त्यांना ते मागे सरकवतायत की थांबा, प्रत्येकाचे कोंबडे मी घेतो कापायला. आणि हे बघा, ही झाली आता सुरुवात आणि इथूनच आत्ता हा पहिला कोंबडा कट केला. त्यानंतर तुम्ही फक्त स्पीड बघा, ते काका काय स्पीडनी कापतायत कोंबडे. त्याचबरोबर हे असे फक्त एकच काका नाही आहेत बरं का इथे, तर असे ठिकठिकाणी जवळजवळ खूप लोक उभी आहेत डोंगरावर. आपण जसं खालून वरती आलो ना चढत, तसे आपल्याला लोक आता बघायला मिळणार आहेत. तर ते सुद्धा पाहणार आहोत आपण आता. आता 6 वाजले, कोंबडा कापायचा राहिला तर हा प्रश्न मी विचारला होता की जर 6 वाजेपर्यंतच कोंबडे कापायचा टायमिंग आहे आणि जर 6 वाजून गेले तर त्याच्यानंतर काय. तर त्या तिथल्या लोकांना तर काही सांगता आलं नाही, पण मी स्वतः पाहिलं की जस्ट 6 वाजले आणि कुणाचाही कोंबडा कापायचा उरला नाही. म्हणजे या एका तासामध्ये जवळजवळ एक 20-30 हजार आणि जसे पुजारी म्हणाले की 50 हजार. तर नेमका आकडा असा कुणाला माहिती नाही आहे, पण हां, हजारो कोंबडे कापले गेले आणि त्यातला कुणाचाही कोंबडा कापायचा उरला नाही. त्यामध्ये ड्रेस असा माझा पूर्ण खराब झाला. घेऊ. बरेच जण नको म्हणतात ना. तुम्ही कुठून आला? मुंबईवरून आला? फक्त जत्रेसाठी स्पेशल? नाईस, थँक्यू. हो तेच. इतकी जी धांदल उडाले नाही तर ती यासाठी की 1 तासाचाच वेळ आहे आणि तेवढ्यामध्ये इतके कोंबडे कापायचे. त्यामुळे लोक गडबड करतायत की लवकर आपला कोंबडा द्यावा आणि आपण इथून निघावं. कारण 6 नंतर इथं कोणी थांबत नाही. पूर्ण हे एवढा एरिया सगळा खाली होतं. मंदिराकडे कोणीच जात नाही, अलाव नाही आहे. हे जे असे रक्ताचे डाग दिसत आहेत ना, ते दुसऱ्या दिवशी नसतात. हे पंख पण नसतात, पंख पण जातात. आणि ते मुंडक्याचं काय करतात बापरे, पाय बघ.
वरून बघत आलो. मध्ये मध्ये थांबून कापणारे हे एक आहेत. नारळ फोडतायत आणि कोंबडा कापतायत दोन्ही. हे जे कापणारे लोक आहेत ना ते या गावातलेच आहेत, गावकरी लोक आहेत आणि त्यांनाच हा मान असतो हे कोंबडे कापण्याचा. बाकी इतर कोणी कापू शकत नाही. इथे अजून दिसत आहेत आपल्याला, इथे पण कापतायत अजून. आणि हे लोक परत घेऊन जात आहेत. मुंडकं कापतायत फक्त कोंबड्याचं आणि बाकी जी बॉडी आहे ती घेऊन जातात. पुन्हा आता इथे पण कापतायत. हा परत इथे दिसतात आपल्याला, त्या साईडला पण दिसतात, इथे पण कापतायत. आणि असे ठिकठिकाणी खूप लोक आहेत. म्हणजे असे ठिकठिकाणी ना इतकी लोक आहेत ना, त्याच्यामुळे हजारो घाबरले ना, हजारोनी इथे कोंबडे कापले जातात 1-2 तासामध्ये फक्त. आणि पिस उडताना दिसतात पूर्ण. रॉंग कलर ड्रेस घातलाय मी आज. शिट, हे बघ टोटली रॉंग कलर ड्रेस घातलाय मी. म्हणजे येलो कलर घातलाय त्याच्यावरती हे सगळं रक्त. शिट, पुरं गरम गरम लागलं मला ते. पोती पोती भरून घेऊन जात आहेत लोक. मोबाईल वरती काय करतायत लोक. पाय बघा यांचे, फक्त पाय बघा यांचे. तुम्ही जर कधी आलात ना गोडेमुखच्या जत्रेला तर माझ्यासारखे असे कलरचे कपडे घालून प्लीज येऊ नका. डार्क कलर कपडे घाला. जे रक्त उडलं तरी चालेल, खराब धूळ वगैरे लागली तर चालेल. माझे पुरे कपडे खराब झालेले आहेत. हे डाग निघणार नाही कसं वाटतं. हे सगळं ते आता वरती तरंग दिसत होते ना, ते आता खाली येणार आहे. थोड्या वेळात पुढेच नसणार आहे. देव आलेले आहेत आता. जरा साईड जाऊया. आता वरती कुणीच थांबणार नाही ना. अच्छा, आता हे सगळ्यांना वरतून हाकायला म्हणजे खाली गेले म्हणून हे सगळे पळत राहतात. वरती कुणीच थांबत नाही. सगळ्यांचे कोंबडे कापून झालेले आहेत. काहींचे राहिलेत, काहींचे आणि ते पळतायत आता. हे देव येत आहेत आता इथून. हां हां
गर्दी जी वरती गेली ती सगळी आता खाली गेली. वरती एकही माणूस नाही. टाइम काय झाला? 6चा टाइम. 5:55 6 अजून 5 मिनिटं. 5 मिनिटामध्ये सगळे जेवढे लोक आहेत ना वरती ते सगळे खाली येणार. सगळ्यांना घेऊन शेवटचं तरंग आहे सगळ्यांना घेऊन सगळ्यांना खाली घेऊन सगळ्यांना खाली आता करा. ते जे मगाशी वरती होते ना ते कापत होते तो आता तिकडून इकडे आला खाली. म्हणजे आता वरती खाली करतो पाटा. हां हां पूर्ण खाली झालं. एकच माणूस दिसतोय वरती. सगळी लोक कमी झाली. एवढी गर्दी होती. लेमन कुठे गेले? अजून पण इथं हे पण थोड्या वेळात बंद करते. धूळ आणि घाम गरमी आणि कोंबड्यांचं आणि कोंबड्यांची पिसं एवढंच असा एकंदरीत माहोल तिकडे जाऊया. सगळे देव खाली गेले तिथे आणि तिथं गर्दी दिसते आता. ती आता तिथे गर्दी झाली आणि वरतून आता सगळे खाली होते. ते शेवटचा देव राहिलाय तो. आता तो सुद्धा देव खाली गेला की हा पूर्ण एरिया, हा जो पूर्ण एरिया तो सगळा पूर्ण खाली. एकही माणूस थांबणार नाही. ही जी सर्व कोंबड्याची पिसं दिसत आहेत ना, तर ही दुसऱ्या दिवशी नसतात असं इथल्या स्थानिकांचं आणि भाविकांचं म्हणणं आहे. तसेच जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोकणबद्दल माहिती सर्वांना होईल. आता संपली आहे जत्रा आणि सगळे आता थोडंफार इथं तिथे स्टॉलवर फिरतायत आणि आपल्या घरी चाललेत. थोडासा अंधार पण झालाय. आपण वरती जे आहे देवस्थान तिकडे आता कोणीच नाही आहे. सगळे लोक जे आहेत ते खाली आहेत. सगळे स्टॉलवर मस्त खरेदी करतात. पेंडूर, हे पेंडूर ना आणि ते मातोंड. पेंडूर. हा.